सो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज खूप दिवसांनी मी ब्लॉग करते. आता गणपतीचा दुसरा दिवस आहे आणि माझा आवाज जरा तुम्हाला वेगळा येईल किंवा आवाज मला गेला आहे, तब्येत थोडी डाऊन आहे. सो तुम्ही आवाजाला समजून घ्या. आणि आज आपण करणार आहोत गणपतीसाठी उकडीचे मोदक. सो मी घरी होते तर मी विचार केला की जरा मोदक करते. लेट्स सी. मोदकसाठी प्रिपरेशन तर केले, बघूया. सो मी नारळाचा कीस करून ठेवला आहे, खोबऱ्याचा कीस करून ठेवला आहे. 1 वाटी गूळ घेतला आहे, खसखस आहे, हे केशर आहे आफ्टर मोदक, आणि हे तांदळाचं पीठ आहे मोदकासाठी. सो काही असेल समजून घ्या. आणि फर्स्ट करायचं आहे गॅस पेटवायचा आहे. आधी थोडं तुपामध्ये खोबरं, तुपात चमच्यात जात नाही आहे. खोबरं आणि थोडा गूळ, लांब कर आता. अरे हे लांब. आणि मी स्टार्टिंगला खसखस टाकायची विसरून गेले, एवढं काढून पण. सो आता मी सारण रेडी झाल्यावर त्याच्यावर टाकेल. आता मी बरंच ठेवते, विसरणार नाही. आता हे सारण आपल्याला चांगलं गुळाला पाणी सोडून द्यायचं आहे. त्यासोबत थोडं मॉइश्चर वगैरे पण पकडलं पाहिजे. चांगलं शिजवून द्यायचं आहे. आवाज बस. आणि जसं तुमचं गूळ सुकत जाईल ना, तसं ते असं कडक होत जाईल. मग ते कडकच होऊन द्यायचं थोडंसं. हो, म्हणजे हार्ड. मग ते जरा चवीला चांगलं लागेल. आता मी ह्याच्यात थोडी खसखस टाकते. ही खसखस ॲक्च्युली स्टार्टिंगला टाकायची होती, विसरले मी, म्हणून आता टाकते. ओके. तो गूळ चांगल्या पद्धतीने पाणी सोडतोय आता. आणि आता मी ह्याच्यात थोडीशी साखर पण टाकेन, थोडी चवला. सो माझं सारण ऑलमोस्ट रेडी होत आलंय. पण मी आता ह्याच्यात थोडं 1 चमचा साखर पण टाकते, थोडं टेस्ट अजून ॲड होण्यासाठी. म्हणजे ॲक्च्युली गुळाचंच करतात, पण मी लास्ट टाइम बनवलेले तेव्हा मी साखर पण टाकलेली आणि मोदक खूप छान झालेले. पण मी यावेळेला पण साखर टाकते. आणि हे मी मोदक अंदाजे बनवते गाईज. अंदाजे म्हणजे चांगलेच बनणार आहेत, बट सी. आता हे बघा, खूप छान वास येत आता सारणचा. आता हे थोडं आपण अजून, आता हे ठेवून देऊया आपण असंच. आता सारणमध्ये तुम्ही वेलची पावडर, काजू बदाम वगैरे पण ड्रायफ्रुट्स घालू शकता. पण मी नाही घालत आहे, कारण मला असं बेसिकच चांगलं लागतं. मला वेलची टाकलेलं आवडत नाही, म्हणून मी ॲक्च्युली मी तुम्हाला दाखवते 1 मिनिट. सो हे बघा, हे काल दिसते, हे काल आम्ही ऑलरेडी बनवलेलं आहे सारण कालच्या मोदकसाठी. बट ह्याच्यामध्ये मम्मीने वेलची वगैरे टाकलं आहे, तर मला नाही आवडलं ड्रायफ्रुट्स वगैरे. ह्याच्यात वेलची, ड्रायफ्रुट्स वगैरे, त्याच्यामुळे मला कालचे मोदक तेवढे नाही आवडले. म्हणून मी आज सिम्पल मोदक करते. ह्याच्यात वेलची, ड्रायफ्रुट्स वगैरे काहीच नाही टाकले, पण मोदक खूप छान लागणार आहे. बघा आता मी साईडला पिठाचं तयार करून घेते. मोदकाच्या पिठासाठी आधी आपल्याला गरम पाणी करून घ्यायला लागेल. गरम पाणी
आणि तरच ते मोदक असे एकदम खुसखुशीत होतील मऊ. मी अजून थोडं घेते. गरम गरम. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे. सर्वच टाकतात असं नाही. आणि थोडंसं स्वादानुसार नमक, अनुसार मीठ. मला स्वाद माहीत नाही आहे गाईज, आपण अंदाजे टाकूया. आता त्याला थोडं गरम होऊन द्यायचं आहे. याला एक उकळी आली तर त्याच्यानंतर आपण करू शकतो. हे बघा आता पाणी गरम होत आहे. उकळी आल्यानंतर we can start. सो आता मी तांदळाचं पीठ घेते आणि त्याच्यामध्ये आपण गरम पाणी घेऊन तू हाताने काढले तरी चालेल, कारण हाताने मागे जाशील. मी ह्याला जरा स्लो फ्लेमवर चालूच ठेवते, लो फ्लेमवर, कारण मला थोडासा डाऊट वाटते सावरमध्ये. ओके, तर आता पाणी खूप गरम गरम आहे गाईज. झटकेत बसतात. नाही, एवढ्या गरम पाण्यामध्ये कसं हात घालायचा. बोललेले कोमट पाणी. पण जरा थांबूया का 1 मिनिट आणि जरा नॉर्मल होते. बस झालं. आता मी गरम पाण्याने घेते. टाकू शकते आता I guess. टाकू ना सगळं. आता मी I guess हात टाकू शकते. तरी पण गरम आहे. जेवण बनवताना चटके तर लागतातच. ओके, बंद कर, बंद कर. जळायला नाही आता. असं मस्त करपूस करपूस लागेल. खरपूस खरपूस. अजून जर मी 2 मिनिटं सारण ठेवलं असतं तर जळालं असतं. सो बघा टायमिंग किती मॅटर करतो. मिळा म्हणजे आपले मोदक तुटणार नाहीत. चिकटते मला वाटतं. तूप टाकोळा रेडी झालाय आणि सारण पण रेडी आहे. सारण पण रेडी आहे. सो आता आपण मोदक बनवायला चालू करूया. सी ऑल सेट टू गो गाईज. फर्स्ट अटेम्प्ट झालेला आहे. आता आपण पुढे बघूया. हे तुम्ही पुरीसारखं लाटून पण करू शकता. मी हाताने प्रेफर करते. हाताला थोडं तूप जास्त पातळ नाही करायचं, नाही तर मोदक फाटतील आणि जाड केलं तर मग असं पिठाळा लागेल. म्हणून असं मीडियम. आपली पुरी तयार झाली आहे. सारण झूम आउट करू. कळा काढून घेते मी. आणि नंतर त्याला बंद करायचं आहे. फळांचं तोंड.
अनएडिटेड, नो साचा, कोणत्याही साच्याचा किंवा कसलाही वापर नाही केला आहे, डिरेक्ट. अशी वाटी बनवून घेतली आणि त्याच्यामध्ये सारण. मोदक झाले. आता आपण ह्यांना उकडून घेऊ. तेल किंवा घी, आता मी घी लावते, लावून घ्यायचं आणि मोदक त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे. बघा हा मोदक किती छान झाला. झाल्यावर लावते. त्याच्यावर केशर लावलेला. पहिल्यांदा गॅस फास्ट करायचा, स्लो ठेवायचा. नाही स्लो करायचा की फास्ट ठेवायचा गॅस. वापरताना मोदक स्लो ठेवायचा की फास्ट ठेवायचा गॅस. अगं मोदक उकडायला ठेवायचे ना, फास्ट ठेवू गॅस की स्लो ठेवू? मीडियम ठेवू. किती वेळ विचार? अंदाजे कळेल ना आपल्याला. तरी किती वेळ ठेवू? 15 मिनिटं, 15-20 मिनिटं. होऊन गेले. बघूया आता काय.
फायनली गाईस मोदक हातात आलेत खाण्यासाठी आणि मी तुम्हाला टेस्ट करून सांगते. प्लीज इग्नोर माय अवतार. सी बघा. सो टेस्टी. छान झालेलं. नाही खाते. नाही हा नाही खायचा. नाही खाते मी हा, सांगते. ठीक आहे. हा, ठीक आहे. सांग. सेकंड वन एकदम भारी. फर्स्ट टाइम मम्मीपेक्षा मला कोणाचा मोदक आवडला ते सपनाचा. ॲक्च्युली आय ऑल्सो काय हेल्प नाही म्हणजे काढायला वगैरे हेल्प केली पण काय बनवले help मी नाही बनवले मी येत ना. हा बनवले. ऑल क्रेडिट गोज टू सपना. हा सामान वगैरे काढून दिले हिने पण बनवले मी येत. खूप ठेव इथे. बेटर बेस्ट. थँक्यू. सो तुम्हाला पण जर माझं मोदक आणि मोदकची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला ऑर्डर मागवली येते. नाही ऑर्डर वगैरे करायला मला टाईम नाही एवढा. मी लास्ट इयर नंतर आज बनवलेत मोदक फॉर गणपती अँड फॉर मी.